सगळ्यांना माझा नमस्कार. नितीन गडकरी ज्यांना दुनिया म्हणते की ते काय काय नावं दिली आहेत त्यांना एक्सप्रेसवे मॅन ऑफ इंडिया, की ज्यांच्यामुळे भारतातले सगळे रस्ते इतके छान झालेत, अमुक झालेत, नॅशनल हायवेज इतक्या अफाट प्रमाणात बनवले गेलेत. तर हे एक्सप्रेसवे मॅन, हा एक्सप्रेसवे मॅन काय आहे याचा मोठा खुलासा मी आता करणार आहे. खरं तर मी नितीन गडकरींवर एक मालिकाच करणार आहे. याचं कारण असं की मी एक छोटा विषय लढत होते. एक भांडूपच्या 660 चाळीत, चांगल्या चाळीत राहणाऱ्या लोकांना, ज्यांची घरं ही त्यांची स्वतःची मालकीची होती, त्याच्या खालची जमीन त्यांच्या मालकीची होती, रजिस्टर्ड अग्रीमेंट्स होती, अशा लोकांची जमीन त्या लँडलॉर्डनी पुन्हा एकदा एक अतुल शिरोडकर नावाच्या माणसाला विकली. आणि या अतुल शिरोडकरला फायदा मिळवून देण्यासाठी नितीन गडकरींनी थेट फोन करून एजीआरसीचे अध्यक्ष आधी वळसा नायर आणि त्यानंतर असीम गुप्ता यांना फोन करून करून, खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एसआरए हा पॉलिटिशियन्सचा अड्डा आहे. तर हा पॉलिटिशियन्सचा अड्डा, नितीन गडकरी सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे. आणि आता स्वतःचं मालकीचं घर असताना त्यांच्या राईट्सला चिरडून नितीन गडकरींनी सगळे कायदे धाब्यावर लावून असीम गुप्तांना भाग पाडलं की त्यांनी एक ऑर्डर जी दिली ती अतिशय चुकीची ऑर्डर होती. एवढंच नाही तर त्याच्यावर एका अधिकाऱ्यांनी डिसेंट लोट सुद्धा लिहिलेली आहे की ही ऑर्डर आहे, ही चुकीची आहे. असं असताना सुद्धा ते राबवून तिथे डिमॉलिशन करणार होते. आणि त्याच्यात मी माझा इगो बाजूला ठेवून, म्हणजे खरं तर नितीन गडकरी विरुद्ध मी 11-12 पासून लढतीये, पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला, की या लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला मी दिल्लीला गेले एप्रिल महिन्यात, की हे असं होऊ देऊ नका. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती ऑर्डर राबवली. 11 सप्टेंबरला आत्ता ती ऑर्डर आली आणि त्यांच्या घरांचं डिमॉलिशन करणार आहेत. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हंटल या माणसाला आता अद्दल ही घडलीच पाहिजे. इंधन दाता झाला पाहिजे, ऊर्जा दाता झाला पाहिजे, शेतकऱ्याने डांबर बनवलं पाहिजे. म्हणून मनसर ते आपला 1 किलोमीटर रोड धानाच्या तणसापासून डांबर तयार करून आपण बनवलेला आहे. तो डांबर दाता, हायड्रोजन दाता आणि आता हवा इंधन तयार करायला आपण सुरुवात केली. ही माझी जी गाडी आहे इनोव्हा, ही शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून, मक्यापासून, शुगरकेन ज्यूस पासून, मोलॅसेस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर 100% चालते. आता शेतकऱ्याला फायदा मिळाला, प्रदूषण कमी झालं, पण 22 लाख कोटी रुपये देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं. त्या लोकांचा धंदा मारला गेला. मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का? ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या. पण काही चिंता करू नका, तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे. मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं भडवेगिरी केली नाही, 1 रुपया कधी घेतला नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात आणि खराब काम केलं की मी ते ऐशी तशी करतो. त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही, तुम्ही होऊ नका. जनतेला सत्य माहीत असतं. आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकाराचा खेळ आहे. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या आशेपोटी अशा प्रकारच्या टीकाटिप्पणी लोक करत असतात. मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे, पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही. पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं, माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं, या तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असणाऱ्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातली पुंजी आहे. कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये लोकांचं प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी 45 वर्ष नागपुरात काम करतोय, आमदार झालो, अध्यक्ष झालो, मंत्री झालो, देशाचा